इतनी खूबसूरत है मैं क्या करूँ गाइस मी स्टंट डांस। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे संडे आणि मी आत्ताच आंघोळ वगैरे केली आहे, हेअर वॉश केला आहे. सो अगेन वेलकम बॅक टू माय चॅनल. मला आज शॉपिंगला पण जायचं आहे. सो मी आज काय करणार आणि मला तुम्हाला पण तुमच्यासोबत पण शेअर करायचं होतं. सो त्यामुळे मी आज हा ब्लॉग बनवला आहे. आणि मी सध्या म्हणजे ट्राय करते की मी यूट्यूबवर जास्त रेग्युलर राहावं. माझे ब्लॉग्स येतील तर प्लीज लाईक करायचा, शेअर करायचा आणि सबस्क्राईब करायचा प्लीज. आणि हा आज 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 माझ्या ट्युशनमध्ये आज मला एक्झाम होती. सो मी नाही गेली. मी झोप काढली आहे आज. प्लीज माझ्या केसांना इग्नोर करा. दे आर नॉट सपोर्टिंग मी ॲट दिस टाईम. सो इग्नोर. मी आता मम्मीसोबत गच्चीवर आली आहे, टेरेसवर. मी माझ्या मम्मीला खूप खूप हेल्प करते गाईज. म्हणजे मी हेल्पिंग डॉटर आहे गाईज. हेल्पिंग डॉटर म्हणजे इतकी मेहनत करते ना. बघा मी कपडे वाळू घालायला आली आता. बोल. हो, खूपच मदत करते माझी आपशी. बापरे. बघा गाईज मम्मीची पण तारीफ केली. झूठ बोलते हुए भी शर्म नाही आ रही मेरे को. गाईज एवढे सगळे कपडे मी वाळू घातलेत. थँक्यू. आता मी चालली खाली. आज आमच्या घरी बनताय दही वडे. या गाईज खायला. आता आम्ही चाललोय बाहेर, म्हणजेच शॉपिंगला. किती दिवस झाले तुम्हीला बघितलं नाहीये. बघून घ्या, इस मासूम चेहरे को देख लीजिए. गाईज तर मी रेडी झाली आहे आणि आम्ही निघालोय. खूप गर्दी असते म्हणून आम्ही ऑफकोर्स बाईकवर निघालो आहे. सो बघा, लिटरली आम्ही 4 जण एका बाईकवर बसलो आहे. सो विचार करा आम्ही कसे बसलो असतो. काहीच आम्ही गरीब आहे. माझी बहीण बघा कशी बसली आहे. सुपरमॅन. माझ्या मापाचे ड्रेस खूप 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 छान भेटलेत. गाईज जस्ट लुक ॲट दिस ड्रेस. किती भारी दिसतोय. ओके 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 मला आवडलाय, खूप आवडला हा ड्रेस. खूप 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 जास्त. तर मी फायनली हा ड्रेस चूज केलाय. गाईज किती किती सुंदर आहे. क्युरेस्ट गाईज, मस्त मस्त. सो आय लाईक दिस. आणि मला तो पण आवडला होता जो मी पहिले दाखवला. हे खूप छान दिसायली राशी. इकडे बघ, इकडे बघ. थोडीशी टिप मारता येते. मम्मीला साडी घेतोय आम्ही. आता माझे आणि माझ्या बहिणीचे ड्रेस झालेत. सो आता आम्ही माझ्या मम्मीची साडी घेतोय. बेबी गाईज मी तुम्हाला जो ब्लॅकवाला ड्रेस दाखवला होता हा वाला, सो मी तो नाही घेतला. मैं इतनी खूबसूरत है मैं क्या करूँ गाइस मी स्टंट डांस. राशी गाइस
6,000ची शॉपिंग झाली आहे, 6,000ची. म्हटलं पप्पाला आमची ड्रेसची शॉपिंग झाली आहे आणि आता चार्जिंग संपत आली गाईस. ब्लॉग कसा होणार. आता राशीच्या ड्रेसला फिटिंग करायची म्हणून आम्ही दुसऱ्या दुकानात चाललो आहे फिटिंग करायला. भारी ड्रेस भेटलेत ना गाईस, मला खूप छान छान भेटले. आता आम्ही पप्पासाठी ब्लेझर घ्यायला आलो आहे. कोट हे चार्जिंग संपली आहे. ब्लॉग कंटिन्यू नाही होणार आय थिंक. किती छान आहे. मोबाईलची चार्जिंग फक्त 10% आहे. चार्जिंगला लावलाय गाईस फोन. चार्जिंग नाही आहे. आम्ही आता पप्पाचे कपडे घेतलेत आणि आता आम्ही चाललोय. मी इथे आता आलोय. भूक लागली झाला असतो. आता आम्ही घरीच चाललोय शॉपिंग वगैरे करून. आता आम्ही पप्पाचा खिसा रिकामा करून खुशी खुशी घरी चाललोय गाईस. मस्त. आता खूप कपडे झालेत तरी माझा जीव त्या एका ड्रेसमध्ये राहिला आहे. सो शी इज माय मॉम. गाईज अगेन रोडाचं काम सुरू झालं आहे आमच्या इकडच्या. मोठा हायवे बनणार आहे गाईज इथे. मस्त पाईपलाईनचं काम. गाईज पुढच्या आठवड्यात माझ्या काकाचं लग्न आहे तर आम्ही ते शॉपिंग करतोय. पहिल्याच ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की लग्नाचा ब्लॉग मी पोस्ट करेन. जमलं तर करेन पण ट्राय करेलच करायचं. आणि आज अगदी म्हणजे पुढच्या संडेला लग्न आहे. वी आर सो एक्सायटेड गाईज. फायनली आम्ही घरी आलो आहे. माझे आणि राशीचे ड्रेस फक्त 4,000चे झाले आणि त्याच्या पहिले पण आम्ही अजून कपडे घेऊन बसलो आहे. त्याचा मी व्लॉग नाही केला आहे पण आम्ही त्याच्या पहिले पण अजून कपडे घेऊन बसलो आहे लग्नासाठी. सो पापा की जेब खाली करके आ चुके हैं. इतनी धूमधाम से शादी की शॉपिंग. डिस्को लाइट नहीं गाइस, मेरी लाइट चेंज कर रहे हैं. हमारे पास चेंजिंग वाली लाइट है गाइस. सो गाइस मी आता इथे आली आणि ड्रेस दाखवते. सो माझ्या पप्पाला पण घेतले हा. त्यांना हा व्हाईट कुर्ता आहे. व्हाईट म्हणजे कुर्ता पजामा आहे. व्हाईट पेपर नाही का आणि हे त्याच्यावरून जे जॅकेट असतं मी तुम्हाला दाखवलं. सो ते हे जॅकेट जास्त खोलून नाही दाखवत कारण की मला अतिशय जीवावर येतं हे करणं. पण तरी मी तुमच्यासाठी करते कारण की मला आणि हा माझा ड्रेस सिल्क काहीच. पण मला आत्ता पण असं वाटतंय की मी तो ड्रेस घ्यायला पाहिजे होता. ब्लॅक बॉडीकॉन. मी विचार करते की मी उद्या जाऊन रिटर्न करून तो वाला आणा. पण प्रॉब्लेम असा आहे की मी बॉडीकॉन ड्रेस नंतर कधी घालत नाही कारण मला टाईमच भेटत नाही. मी एकतर
फंक्शनला घालेन, जो आता आहे संगीतला घालेन. मग नंतर मी रील्स बनवेन आणि मग तसाच कपड्यात पडून राहील. त्या प्रॉब्लेममुळे माझ्या मम्मी पप्पाने मला तो ड्रेस घेतला नाही. तसं ते मला हो बोलले ते घ्यायला, असं त्याच्यावरून काही बंधन नाही आहे मला. त्यांचं हो आहे, पण मी नंतर घालत नाही हे मला पण माहिती आहे. हे मला पण माहिती आहे की मी नंतर म्हणून मी काय करते, मी हाच घेते. पण तरी मला नाही माहीत माझं माइंड कधी चेंज होणार. आता उद्या सकाळपर्यंतचा वेळ, आय मीन संध्याकाळपर्यंतचा वेळ, तर तेवढ्या वेळात माझं माइंड 1000-2000 वेळेस चेंज होतं. सो मला नाही माहीत मी संगीतला काय घालणार आहे. एकतर मी हे घालेन, आता मी काढून नाही दाखवणार, बोलले होते पहिले जेव्हा देते इथं बघून घ्या, हे घालू शकते, नाहीतर मग मी ते घालू शकते. माझं माइंड चेंज कधी होतं ते मला पण नाही. सो आता हा ड्रेस खूप चांगला आहे, मला आवडला आहे. आणि हा ड्रेसचं कसं मी स्कूलमध्ये पण घालून जाऊ शकते, म्हणजे लायकीचं आहे ना त्या, ते बॉडीकॉन थोडी स्कूलमध्ये घालून, म्हणून अलाउड नाही आहे, तर मी ते स्कूलमध्ये घालून नाही जाऊ शकत. सो हा घालू शकते आणि हा मी कुठे पण घालून जाऊ शकते. मी डबल घालू शकते, पण तो नाही घालू शकत. मग त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघतीये मी, तर मला हा ड्रेस आवडतो. आणि जर संगीतमध्ये घालायचा आहे, संगीतमध्ये डान्स करायचा आहे, तर मग मला तो आवडतो, तो बॉडीकॉन. सो मला पण नाही माहिती मला काय पाहिजे. मला दोन्ही आवडत आहेत, पण दोन्ही घेणं पॉसिबल नाही आहे. माझ्या आधीचेच माझ्या मम्मी पप्पांनी खूप ड्रेस घेतलेत मला हळदीसाठी पण ड्रेस घेतला आहे, अजून खूप तिकडेच पडलेले आहेत ड्रेस, खूप ड्रेस घेतलेत खूप. आणि 2-3 ड्रेस घालायचे म्हणून ते एक्स्ट्रा पडले जातात, म्हणून मी दोन्ही घेणार होते, पण नाही, पडून राहतील ते, म्हणून मी नाही घेते. मम्मी ते पिको फॉल करायला टाकायला गेली, तर ती साडी नाही आता तर नाही दाखवू शकत. सो हे काय, हा माझ्या प्रिय बहिणीचा माझ्या प्रिय बहिणीचा ड्रेस आहे. जरा मला काय केवढूसा ड्रेस, हा ड्रेस तुम्ही बघितला नाही म्हणून मी काढून दाखवते, नाहीतर माझ्या जीवावर येतंय माझ्या जीवावर. सी दिस, मला पण आवडला हा ड्रेस, मस्त आहे. आणि याच्यावर ओढणी आहे, बाकी काही नाही. आणि गाईस त्या बॉडीकॉन ड्रेसवर ना अशी पर्स पण होती, ती खूप भारी होती. परत माझं माइंड चेंज झालं, नाही मी नाही बोलत त्याच्याबद्दल, कारण की मला मग तो परत घ्या वाटेल. सो आणि अजून काहीतरी आहे याच्यात, ब्लाऊज पीस आहे. ब्लाऊज पीस ते माझ्या मम्मीला आता संक्रांत झाली, तर संक्रांती हळद कुंकू असतं ना, त्यासाठी. बाप, अजून हे एवढे ब्लाऊज पीस, हा ब्लाऊज पीसच आहे, ते हळदी कुंकूला द्यायला लागतात. हा आणि मम्मीची साडी. सो ऐका आम्हाला सगळ्यांची शॉपिंग करून, याच्या पहिले पण आम्ही अजून शॉपिंग केली आहे, खूप केली आहे. चपला पण घेतल्या, तिथे वर ठेवलं, चपला पण घेतल्या, आणि आमचं सगळं घेऊन मग माझ्या पप्पाने कपडे घेतलेले, म्हणजे त्यांनी आम्हाला सगळे कपडे घेऊन मग त्यांनी घेतले. सो आय लव्ह माय पापा सो मच. ऑल्सो मम्मी पण खूप छान आहे माझी, एवढे चांगले पॅरेंट्स आहे. सो काही असं नाही आहे की मला काही नाही घेतलं. आणि मला माझ्या घरचे पण बोलत आहे की जो ड्रेस आत्ता घेतला आहे तोच राहू दे, कारण की बॉडीकॉनवाला मी पण घालत नाही हे मला माहिती आहे. सो पण माझं माइंड कधी चेंज होईल ते मला पण नाही. तुम्ही इन्स्टाच्या स्टोरीवर बघा, नाहीतर मी जर पॉसिबल असेल तर लग्नाचा ब्लॉग करेन, तर तेव्हा बघा की मी कोणता घालणार आहे. आय डोंट नो आता काय होईल. सो ही आजची शॉपिंग होती, आणि एवढंच डिसाईड करायला आम्हाला एवढं डोकं पकलं आहे आज, सो मच. आणि
काही नाही. तर गाईज आत्तासाठी बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि पॉसिबल झालं तर मी लग्नाचा ब्लॉग करेन. खूप 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 जास्त स्टोरेज झालं आहे फोनमध्ये. सो मला सगळं डिलीट करावं लागेल, तेव्हाच मी नवीन व्हिडिओ बनवू शकेन. म्हणून मी पॉसिबल असेल तर ब्लॉग करेन. नाहीतर तुम्ही माझ्या इन्स्टावर माझ्या स्टोरीज बघत राहा. तेव्हा तिथे माझे अपडेट्स येतातच रोजचे. आणि मला इन्स्टाला फॉलो करा. माझी ID माझ्या यूट्यूबच्या बायोमध्ये आहे, लिंक पण आहे. तरी मी ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकते. आणि मला फॉलो करा. तर गाईज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. कारण की जेव्हा पण माझा नवीन व्हिडिओ येईल तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. सो तुम्ही मिस नाही करणार माझा व्हिडिओ. बेल आयकॉनला क्लिक करा आणि मला फॉलो करा इन्स्टावर आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा. सो थँक्यू सो मच जी तुम्ही हा ब्लॉग बघितला जो तुम्ही हा ब्लॉग बघितला. थँक्यू सो मच. दॅट्स इट फॉर टुडे गाईज. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके, बाय 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 बाय.